झालेला नाही, पण लवकरात लवकर त्या दिशेने पण लवकरात लवकर काम होईल. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आज त्यांनी कसब्याला भेट दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारची इच्छाच नाहीये, राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे की स्मारक आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि शिवस्मारक व्हावं. ते काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते टिपू सुलतानचे औलाद आहेत. त्यांनी आमच्या महाराजांवर बोलू नाही. आमच्या महाराजांच्या स्मारकाबद्दल त्यांच्या तोंडातून शब्द हे शोभत नाहीत. मी आत्ताच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काय होतंय, कुठल्या स्टेटसवर आहे, मी आत्ताच सांगितलेलं आहे. जमीन 30 एकर एक्वायर आपण करतोय. आपल्याला जी वाढीव जमीन लागते त्याच्यासाठी जमीन आयडेंटिफाय केली जाते. निधीचा कुठेही प्रॉब्लेम नाही. मी मागतानाच 500 कोटी रुपये मागितले होते. सन्मान्य सदानंद चव्हाण साहेब हेही त्या कार्यक्रमामध्ये होते. आमच्या सगळ्यांचं एकमत आहे. सकपाळांनी आम्हाला सांगावं नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा मान सन्मान महायुतीमध्ये कसा केला जातो हे टिपू सुलतानच्या औलादीने आम्हाला सांगू नये. सर, इस्रायल इराणचं जे युद्ध आहे ते आता घडताना दिसतंय आणि आपल्याकडचे जे लोक आहेत, विशेषतः कोकणातले देखील लोक असतील त्या ठिकाणी असलेले, त्यांना इकडे आणण्यासाठी ते सगळे टोल फ्री नंबर दिले गेलेले आहेत. एम्बेसी ऑफ इंडियानी ऑलरेडी ते सगळे नंबर व्हायरल केलेले आहेत. ज्यांचे फ्लाईट तिकीट्स होते किंवा ज्यांना परत यायची इच्छा आहे त्या सगळ्यांना इंडियन एम्बेसी कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना काही प्रॉब्लेम न येता त्यांना परत आणण्याचा कार्यक्रम सुरू आहे. थँक्यू.